प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय सुदन समानाय ब्रह्मण्यं नैवेद्यम समर्पयामी। चला आरतीला सगळ्यांना बोलवा। मंगलमूर्ती मोरया। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जोयाची सर्वांगी सुंदर उठे सेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची। बाप्पा, एकच मागणे तुझ्याकडे, या घराचा ना सत्यानाश व्हावा, सगळं होतच नव्हतं होऊन जावं बस। बाप्पा, माझं गुपित वल्लरीला कधीच कळू देऊ नको, नेहमी माझ्या पाठीशी राहा। बाप्पा, माझ्या आणि अजितच्या संसारात कधीही कुठलंच विघ्न येऊ देऊ नकोस। कायम सुख आणि समाधान मिळू दे आम्हाला। बाप्पा, मला माझ्या प्रेरणाला खूप सुखात ठेवायचंय, तुझा आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे। बाप्पा, माझ्या आणि माझ्या हर्षितच्या लाईफमध्ये कुठलेच अडथळे नको यायला। देवा, आयुष्यात सगळं छान चाललंय, माझं आणि तेजाचं लाईफ असंच स्टेबल राहू दे। मी तुझ्याकडे काय मागू बाप्पा, सगळ्याच तर दिलंच तुम्हाला। फक्त माझ्या सगळ्या मैत्रिणी पुन्हा एकत्र येऊ देत, यांच्या मनाची ही चलबिचल संपावी, त्यांचं दडपण दूर व्हावं आणि माझा संसार सुरळीत व्हावा असा आशीर्वाद दे मला। देवा,
वल्लरी तिची वकिली सोडून कायम घरीच बसावी. तिचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देऊ नको. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हॅलो. काय? हो, मीच बोलतेय. काय तुम्ही डबल डेकर मोदकाचा व्हिडिओ बघितलात? किती हवेत? हो, 51 मोदक करून देऊ शकते मी. हो चालेल ना, चालेल. थँक्यू. हो, थँक्यू थँक्यू. काय ना, मला माहित होतं की तुझं हे जे टॅलेंट आहे त्याचं मार्केटिंग तू काही स्वतः करणार नाहीस. त्यामुळे जेव्हा तू मोदक बनवत होतीस ना, तेव्हा मी गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि टाकला सोशल मीडियावर. तेजा, व्हायरल झालाय. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. 51 मोदकाची ऑर्डर मिळाली. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणलंत ना सगळं? हे काय? आणि मोदक. ओ चला 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 चला, या जेवायला बसून घ्या. तुमचं झालं की मग आम्ही बायका बसणार जेवायला, त्यामुळे पटापट बसा. चला. हे चला चला, जेवणाचा घमघमाट सुटलाय. मस्त जेवण करूयात आणि मोदकांवर ताव मारूया. महेंद्र दादा, नेहमी नेहमी काय पुरुषांनी आधी जेवायचं आणि मग बायकांनी? आता जरा आपण उलट करूया. आधी बायका जेवतील आणि त्यांचं झाल्यावर पुरुष जेवतील. हा हा. म्हणजे दादा, ही सगळी मेहनत कोणी केली? म्हणजे मखर बनवणं, सजावट करणं, स्वयंपाक बनवणं आपल्या बायकांनी ना. म्हणून आपल्या आधी जेवणाचा मान आपल्या बायकांचा. नाही, सही बात आहे. काय गौरी गणपतीचा सण आहे ना, तर मग आपल्या घरातल्या गौरी आधी बसतील आणि मग आपण बसूया, है ना? वा वा वा. हे चालीन, मस्त आयडिया आहे इथं. मी बी आज माझ्या पुष्पाला जेवायला वाढीन. पुष्पा, हा बसा. तुम्ही का थांबलात? या तुम्ही पण बसा. आम्ही बी. हो मग. चला निलिमाताई, सासूबाई बसा. प्रेरणा मॅडम, आणखी काय वाढू तुम्हाला? ऑर्डर करा फक्त. हा सेवक तुमच्या सेवेत हाजीर आहे. अजित, काय बोलतोयस? आणि सगळे आपल्याचकडे बघतायत. ए, बघू नका रे. तेजा, माझ्या स्पेशल व्यक्तीसाठी ह्या 2 स्पेशल पुऱ्या. नाही तसं आपण रोजच एकमेकांना वाढतो, पण आज तुम्हाला सगळ्यांच्या समोर वाढतोयस म्हणून आज जास्त स्पेशल. तेही न सांगता. वल्लू, तुझ्या इतका आग्रहाने वाढता येत नाही मला, पण इतकंच म्हणेन की ज्या मोदका इतका गोडवा आपल्या नात्यात कायम असू दे. पुष्पा, जसा हा मोदक सारणाशिवाय अपूर्ण आहे ना, तसं माझं जीवन तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. वा वा वा. आईले मी एवढू तुझ्यासाठी 2. माय कितले गुणाचे माय 2 लेकर. किती काळजी घेता आईची. मग निलिमाताई पाहिलं का? खरंच तुम्ही सगळेजण आम्हाला जो मान देतायत त्याने आमचं मन भरून आलंय.
कुठल्याही स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून प्रेमासोबत सन्मान हा हवाच असतो. खरंच थँक्यू. हे असं रोज पुरुषांनी आम्हाला वाढलं तर किती मजा येईल ना. महिनी मगच आपला खरी सुट्टी मिळात. देऊ का मग एक मिनिट. पण ते म्हणतात ना की जर का घरातल्या स्त्रिया खुश तर मग बाप्पा पण खुश. है ना? गणपती बाप्पा मूर्ती. तेजा, मोदकाचे फोटो काढतेस ते चांगलंच आहे, पण बाप्पाचाही फोटो काढ. ऐक ना अगं, ते मोदक इतके छान दिसतात आणि एवढे खाल्ले तरी अजून खावेसे वाटतात मला. हा हो का? बघितलंस ना वल्लरी, एरवी आपल्याला कॅलरी काउंट वरनं सल्ले देत असते. आज कुठे गेलं का तुझं डाएट? एक गणपतीच्या दिवसात नाहीये डाएट वगैरे काही नसतं. ओके, चालतं, गणपतीच्या दिवसांमध्ये चालतं. बाप्पा म्हणजे काय? मोदकांची मेजवानी. आहा हा, म्हणजे आपली पण आणि बाप्पाची पण. अच्छा असं आहे का? म्हणजे तुम्हाला बाप्पापेक्षा मोदक प्रिय आहेत. ठीक आहे लक्षात राहील. नाही नाही नाही, तसं नाही अगदी. बाप्पा म्हणजे माझ्यासाठी ना मॅनेजमेंटचा गुरु आहे. सगळं मॅनेज करतो तो, म्हणजे कला, समजूतदारपणा, शस्त्रांचा सुप्रीमो. खरंय, पण माझ्यासाठी मात्र बाप्पा पाठीराख आहे. म्हणजे कुठल्याही संकटात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा, आपल्याला बळ देणारा. आणि माझ्यासाठी बाप्पा म्हणजे न्यायदाता, निष्पाप लोकांसाठी विघ्नहर्ता आणि दुष्टांसाठी संहारक. खरंय, आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या बाप्पाचं स्थान किती वेगवेगळं असतं ना, आणि ते खासही असतं. अगदी बरोबर. मुलींनो, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? आज बाप्पानीच पुन्हा एकदा आपल्याला एकत्र आणलंय.